मनोराज्य मेरे प्यारो बनो राजयोगी बनो राजयोगी मेरे प्यारो बनो राजयोगी राजयोगी बनो राजयोगी जिंदगी में परम शांति होगी मेरे प्यारो बनो राजयोगी राजयोगी बनो राजयोगी मन का दर्पण दमकने लगेगा आत्मचिंतन चमकने लगेगा मन का दर्पण दमकने लगेगा चिंतन चमकने लगेगा योग पथ पर जरा चल के देखो सारा जीवन महकने लगेगा सारी काया हो सारी काया बनेगी निरोगी मेरे प्यारो बनो राजयोगी राजयोगी बनो राजयोगी योग मानव को संयम सिखाता संतुलन आचरण में है लाता योग मानव को संयम सिखाता संतुलन आचरण में है लाता आत्मा और परमात्मा का ये मिलन हर घड़ी है कराता योग महिमा हो योग महिमा कभी कम न होगी मेरे प्यारो बनो राजयोगी जिंदगी में परम शांति होगी मेरे प्यारो बनो राजयोगी राजयोगी बनो राजयोगी ओम शांति ओम शांति
ओम शांती. राजयोगा मेडिटेशन कोर्समध्ये आपण बरंच काही रहस्य जाणून घेतलं, राजयोगाबद्दल ज्ञान घेतलं, सत्य ज्ञान आपण जाणून घेतलं. आज मी तुम्हाला राजयोगाचा आधार आणि विधी काय आहे ते सांगणार आहे. आधीच्या लेसनमध्ये थोडक्यात माहिती मी तुम्हाला राजयोगाबद्दल दिलेलीच आहे. तर म्हणूनच आज राजयोगाचा आधार आणि विधी मी स्पष्ट करणार आहे. राजयोगामध्ये योग जो शब्द आहे त्याचा अर्थ असा होतो की आत्माचं परम आत्माशी जो संबंध आहे त्याला योग असं म्हटलेलं आहे. योग वेगवेगळ्या प्रकारचे आहे. भौतिक योग आहे, लौकिक योग आहे, अलौकिक योग आहे आणि हा जो योग आहे तो म्हणजे राजयोग. आता भौतिक योग कुणाला म्हटलं जातं? व्यक्ती जेव्हा वस्तू पदार्थ यांची आठवण करत असतो तर त्या योगाला भौतिक योग म्हटलेला आहे. लौकिक योग म्हणजे व्यक्ती जेव्हा व्यक्तीची आठवण करतो त्या योगाला लौकिक योग असं म्हटलेलं आहे. आणि अलौकिक योग म्हणजे व्यक्ती जेव्हा देवी देवतांची आठवण करतो तर त्या योगाला अलौकिक योग असं म्हटलेलं आहे. परंतु आपण जो शिकत आहोत तो म्हणजे राजयोग आणि ह्या राजयोगाला सर्वश्रेष्ठ योग म्हटलेला आहे. का? कारण की राजयोगामुळे आपण राजांचा राजा बनतो. हा राजयोग प्राचीन राजयोग आहे. हाच तो राजयोग आहे जो गीतामध्ये सांगितला गेलेला आहे आणि हाच राजयोग शिकण्यासाठी फॉरेनर्स भारतामध्ये येतात. परंतु यथार्थ राजयोग कुठला आहे आणि कोणी शिकवला हे कुणाला माहिती नाही. परंतु आज आपल्यांना हे समजलं की परमपिता परमात्माने हा राजयोग आपल्यांना शिकवला आहे. राजयोगाला यासाठी श्रेष्ठ म्हटलेलं आहे, सर्वश्रेष्ठ, कारण की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दैहिक भाव नाही आहे. आत्माचं परमपिता परमात्माशी जो संबंध जोडला गेलेला आहे, जे मिलन आहे, त्याला राजयोग असं म्हटलेलं आहे. याच्यापूर्वी तुम्ही खूप सुंदर गीत ऐकलं, राजयोगी बनो राजयोगी बनो मेरे प्यारे राजयोगी बनो. तर राजयोगामुळे आपल्या जीवनामध्ये बरेच परिवर्तन होते. योगाचा अर्थ तर तुम्हाला समजलाच. योगाचा अर्थ काय? संबंध, मिलन. ज्या प्रकारे वियोग म्हणजे काय? वेगळं होणं, सेपरेशन. त्याचप्रमाणे योग म्हणजे काय? जोडणे है ना. कुठल्याही वस्तूला काय केलं जातं? जोडणे म्हणजेच काय? योग. योगाचा अर्थ समजला. मग संबंध, मिलन, लिंक, कनेक्शन, युनियन, कम्युनियन, आत्माचं परम आत्माशी जे मिलन म्हणजेच योग आहे. आणि योगाचा सरळ जर अर्थ आपण एकदम सोप्या भाषेमध्ये जर समजून घेतला तो म्हणजेच काय? आठवण. बघा, आपण एखाद्याची आठवण करत असतो मनापासून, खूप आठवण करत असतो मनापासून, तर त्याचा तो व्यक्ती समोर येणार किंवा त्याचा फोन तरी येणार, काहीतरी होणार. म्हणजे आठवण केली आणि तो व्यक्ती जर आपल्या समोर आला तर आपण काय म्हणतो की काय योगायोग आहे असं म्हटलं जातं. परंतु आपण
सर्वांचीच आठवण करतो का? या विश्वामध्ये करोडो आत्मा आहेत, त्या सर्वांचीच आपण आठवण करतो का? नाही करत. मग आपण कुणाची आठवण करतो? रस्त्यात पण चालताना आपल्याला बरेच व्यक्ती भेटतात, त्या सर्वांचीच आपण आठवण करतो का? तर नाही. मग आपण कुणाची आठवण करतो? त्याच्यासाठी पण काहीतरी आधार आहे ना. व्यक्ती जेव्हा व्यक्तीची आठवण करतो त्यासाठी सुद्धा काहीतरी आधार आहे. आणि तो आधार काय आहे? 4 प्रकारचा आधार सांगितलेला आहे व्यक्ती जेव्हा व्यक्तीची आठवण करतो. पहिला आधार आहे परिचय, ओळख. दुसरा आधार आहे संबंध. तिसरा आधार आहे स्नेह. आणि चौथा आधार आहे प्राप्ती. म्हणजेच जिथे परिचय आहे, ओळख आहे, तिथे व्यक्ती काय करतो? आठवण करतो. ज्याच्याशी संबंध जोडला गेलेला आहे त्याची व्यक्ती काय करतो? आठवण करतो. आणि संबंध जोडल्या गेल्यानंतर स्नेह निर्माण होतं आणि त्याची व्यक्ती काय करतो? आठवण करतो. आणि ज्याच्याकडून काहीतरी प्राप्ती होणार आहे त्या व्यक्तीची तर सतत आठवण केली जाते. म्हणजेच काय? व्यक्ती जेव्हा व्यक्तीची आठवण करतो त्यासाठी ही 4 आधार सांगितलेले आहेत. आता पर्यंत आपण व्यक्तींची म्हणजे देहधारींची आठवण करत आलेलो आहोत. बऱ्याच जणांना विचारते मी, काय मिळालं? व्यक्तींची देहधारींची आठवण केल्यानंतर काय मिळालं? जीवनामध्ये आनंद सुख मिळालं का दुःख मिळालं जास्त? बऱ्याच जणांचं उत्तर हेच असतं की सुख आनंद प्रेम तर कमीच मिळालं, परंतु जास्तीत जास्त काय मिळालं? दुःखच मिळालं. तर या 4 आधारांवर 4 प्रकारची आठवण असते. तर 4 आधारांवर 4 प्रकारची आठवण कुठली? आता बघा, जिथे ओळख आहे, परिचय आहे, तर तिथे आठवण करावी लागते. जिथे संबंध जोडला गेलेला आहे तिथे आठवण सतवणारी असते. आणि संबंध जोडल्या गेल्यानंतर मग स्नेह निर्माण होतं. तर ती आठवण कशी असते? ती आठवण म्हणजे समा जाने वाली याद, एक रूप होऊन जातात अशी ती आठवण. त्याला म्हटलेले लवलीन स्थिती. आणि ज्याच्याकडून काहीतरी प्राप्ती होणार असते आणि ती आठवण कशी असते? ती आठवण म्हणजेच स्वार्थ. त्याला म्हटलेलं आहे स्वार्थासाठी केलेली आठवण, मतलब भरी याद, स्वार्थ भरी याद. आता हे जे 4 आधार आहे आणि या 4 आधारांवर 4 प्रकारची आठवण मी तुम्हाला सांगितलं. एक उदाहरण मी तुम्हाला सांगते. तुमच्या घरामध्ये फंक्शन आहे आणि फंक्शन आहे तुमच्या घरात, तुम्हाला इन्व्हिटेशन द्यायचं आहे. तर ज्यांच्याशी तुमचा संबंध आहे तर त्यांची तुम्हाला काय आठवण करावी लागणार नाही, परंतु परिचय आहे तर त्यांची तुम्हाला काय करावी लागेल? आठवण करून करून त्यांची नावं लिहावे लागतील. बरोबर आहे ना? तर समजा एखादा व्यक्ती रस्त्यात भेटला, तुमचा मित्र आहे तो, आणि तो भेटला, रस्त्यात भेटला, त्याच्यासोबत दुसरा व्यक्ती आहे, तो त्याची ओळख करून देतो. आता जस्ट तुमची ओळख झालेली आहे, फक्त त्या दिवशी तुमची ओळख झाली, काही वर्षानंतर तो व्यक्ती भेटतो, तुमच्या मित्राने त्या व्यक्तीची ओळख करून दिली होती, तर तुम्हाला काय करावं लागतं? आठवण करावी लागते. म्हणजे फक्त जस्ट परिचय करून दिला होता. म्हणूनच म्हटले की जिथे परिचय आहे, ओळख आहे, तिथे आठवण करावी लागते. पण जिथे संबंध आहे तिथे आठवण कशी असते? सतवणारी असते. जसं आईचा मुलांशी संबंध असतो, तर संबंध आहे ना, पती आणि पत्नीचा संबंध आहे. तर बघा, ज्यावेळेस मुलं बाहेर गावी शिकायला जातात आणि
त्यावेळेस आईला मुलांची आठवण येते. का? कारण की तो संबंध आहे. मुलांनाही आईवडिलांची आठवण येते. आणि समजा हॉस्टेलमध्ये मुलं राहतात आणि तिथे समजलं की माझा मुलगा किंवा मुलगी आजारी आहे, तर आईचं अजिबात चित्त लागत नाही. सारखं आता तिचं मन सारखं काय होत असतं? मुलामध्ये असतं. त्याने काय केलं असेल, खाल्लं असेल, काय केलं असेल का? आणि तिला सारखी त्याची आठवण सतवते. कारण की त्याच्याशी काय आहे? संबंध आहे. आणि म्हणूनच म्हटलं, जिथे संबंध आहे तिथे आठवण सतवणारी असते. आणि स्नेह जिथे आहे ते त्या आठवणीमध्ये एकरूप म्हणजे लवलीन. तर अशी आठवण जसं बघा मीराबाई होती, तर मीराबाई श्रीकृष्णाच्या आठवणीमध्ये एवढी तल्लीन असायची, ज्याला म्हणतात की ती एकदम सूतबूद विसरून जायची. तर ती आठवण लवलीन स्थिती ज्याला म्हटलेलं आहे, समाजाने वाली याद. एखाद्या व्यक्तीची मनामध्ये जर प्रतिमा असेल, आपण कुठलेही कर्म करत असतो, त्या व्यक्तीची आपल्याला आठवण येते. आणि त्या व्यक्तीच्या आठवणीमध्ये आपण एकदम त्या आनंदित होत असतो त्या व्यक्तीच्या आठवणीमध्ये. तर दुसरा व्यक्ती तो पाहत असतो की तो बोलत असतो त्याच्याशी, तरीसुद्धा त्याचं लक्ष राहत नाही. आणि मग काही वेळाने काही तुम्ही माझ्याशी बोललात का? तेव्हा त्याला समजतं की बाजूची व्यक्ती माझ्याशी काहीतरी बोलत होते. हात लावल्यानंतर समजतं. परंतु तोपर्यंत तो त्याच्या आठवणीमध्ये, त्या व्यक्तीच्या आठवणीमध्ये एकरूप असतो. म्हणूनच त्या आठवणीला म्हटलेले समाजाने वाली याद. जसं परमपिता परमात्मा सुद्धा खूप सुंदर उदाहरण देतात. आशिक आणि माशूकचं उदाहरण दिलं जातं की परमपिता परमात्मा माशूक आहे आणि आपण सगळे त्यांचे आशिक आहोत. तर स्थूलमध्ये सुद्धा बघा, जेव्हा आशिक माशूक असतात, ते न बघता सुद्धा एकमेकांची काय करतात? आठवण करत असतात. म्हणूनच त्या आठवणीला म्हटलेलं आहे समाजाने वाली याद, एकरूप होऊन जातात. नंतर जी चौथा आधार जो सांगितला तो म्हणजे प्राप्ती. आता तुम्हाला समजलं मला की ह्या व्यक्तीकडून काहीतरी म्हणजे काही धन मिळणार असणार, काही प्रॉपर्टी मिळणार असणार, काहीतरी मिळणार आहे. तर सतत आपण काय करत असतो? त्या व्यक्तीची आपण काय करत असतो? आठवण करत असतो. त्या व्यक्तीला आता फोन लावणार, त्याच्याशी बोलत राहणार. म्हणजेच काय की त्याच्यामध्ये आपला काहीतरी काय आहे? स्वार्थ आहे. म्हणूनच जिथे प्राप्ती आहे ती आठवण कशी आहे? स्वार्थ भरी याद असं म्हटलेलं आहे. तर तुम्हाला स्पष्ट झालंच असणार 4 आधार आणि 4 प्रकारची आठवण. तर हे का सांगितलं? कारण की जिथे आपण आत्तापर्यंत व्यक्तींची आठवण करत आलो आणि त्यासाठी सुद्धा हे 4 आधारच होते. ह्या 4 आधारांवर आता आपल्याला काय करायचं आहे? परमपिता परमात्मा म्हणजे शिवबाबांची आपल्याला काय करायची? आठवण करायची आहे. पण तुम्हीच सांगा, आता आपली जी आठवण आहे ती परमपिता परमात्मा म्हणजे शिवबाबांच्या प्रती कुठल्या प्रकारची आठवण पाहिजे? काय आठवण करायला लागायला पाहिजे? का आठवण सतवणारी पाहिजे? का आठवण एकरूप होऊन जाऊ समाजाने वाली याद, या स्वार्थभरी याद? तर तुम्हीच सांगा कुठल्या प्रकारची आठवण आपली शिवबाबांच्या प्रती पाहिजे? नक्कीच तिसऱ्या प्रकारची आठवण शिवबाबांच्या प्रती आपली पाहिजे की समाजाने वाली याद, की एकरूप लवलीन स्थिती. की कोणी जरी काही आवाज करत असणार, काही करत असणार, परंतु त्यांच्या आठवणीमध्ये आपण एकरूप झालेलो आहोत अशी आठवण आपली पाहिजे. परंतु बघा, आपण सगळ्यांनीच भगवानची आठवण कशी केली?
तर कोणी स्वार्थमुळे आठवण केली है ना, तर कोणी दुःखात आठवण केली, तर कोणी भीतीमुळे आठवण केली, तर कोणी काही घरांमध्ये नियम असतात म्हणून आठवण केली, आणि कोणी कसं आठवण केली, अंतर ठेवून आठवण केली. तर स्वार्थ म्हणजे बघा कसं की आपल्याला सुद्धा माहिती नव्हतं, आपल्याला जे शिकवलं गेलं त्यानुसार आपण केलं, किंवा इतर लोक जसं करत होते तसं आपण करत गेलो. मंदिरात गेलो आणि सांगितलं माझं हे जर काम झालं तर मी काय करणार, नारळ फोडीन. माझं हे काम झालं तर मी पेढे चढवीन. आणि बरंच काही आपण म्हणजे काय, हे काम झालं तर मी हे करणार, हे काम झालं तर मी डॅश डॅश डॅश, है ना. म्हणजेच काय की भगवानशी पण आपण काय केला, एक प्रकारे सौदा केला. हे काम झालं तरच मी काय करणार, हे करणार. आता हे सगळ्यांनीच केलं असेल असं नाही, परंतु एक म्हटलं जातं की बऱ्याच वेळा परमेश्वराकडे स्वार्थमुळेच काय करतात, जातात, आठवण करतात. आता एकीकडे आपण गात आलेलं हे त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधूच सखा त्वमेव. मग आपण फक्त मुखानेच गात आलो, प्रॅक्टिकलमध्ये आपण संबंध जोडलाच नाही, आपल्याला संबंध जोडता आलाच नाही. जरी मुखाने आपण गायलो, परंतु की ते आपले त्वमेव माताच, मात पिता आहे, बंधू आहे, सखा आहे, परंतु तो संबंध आपण किती निभवतो, है ना. म्हणूनच म्हटलं की स्वार्थमुळे आपण काय केलं, परमेश्वराची आठवण केली. दुसरं म्हणजे दुःखात आपण आठवण केली. म्हणूनच म्हटलं ना, दुःख में स्मरण सब करे, सुख में करे न कोई, सुख में करे तो दुःख काय को होय. आणि परमेश्वरांनी आपल्याला सांगितले, गॅरंटी दिलेली, तुम्ही जर सुखात आठवण करणार तर तुमच्या जीवनामध्ये दुःख येणारच नाही. नंतर आपण परमेश्वराची भीतीमुळे आठवण केली, नाही आठवण केली तर काय होणार, जीवनामध्ये सफलता मिळणार नाही. परमेश्वराची आठवण नाही केली तर आपलं नुकसान होईल. म्हणजेच काय, भीतीमुळे. तर भीतीमुळे परमेश्वराची, परमात्माची आठवण केली. आणि चौथं म्हणजे नियम. काही घरांमध्ये बघा नियम असतात की सकाळी उठल्याबरोबर सर्वांनीच कंपल्सरी परमेश्वराची काय करायला पाहिजे, भक्ती करायलाच पाहिजे, आठवण करायलाच पाहिजे. आणि म्हणूनच घरातल्या मेंबर जे असतात, काही मेंबर्स असे असतात की त्यांना आवडत नाही, परंतु नियम आहे ना घरातले, आणि म्हणूनच त्या नियमांना फॉलो करावे लागतात, आणि म्हणूनच काय करतात, आठवण करतात. आणि पाचव्या प्रकारची जी आठवण ती म्हणजे काय, अंतर ठेवून आठवण केली. अंतर ठेवून कसं की आप मेरे मालिक हो और मैं कौन हूँ दास. प्रत्येक जण गात आलं, अंतर झालं ना, की भगवान कोण, मालिक, आणि मी कोण, दास. आत्तापर्यंत आपण असंच आठवण करत आलेलो आहोत. परमेश्वराची खूप महिमा करणार, दयालू, कृपालू, शांतीचे सागर, आणि स्वतःला काय म्हणणार, मैं तो नीच हूँ, पापी हूँ, खलकामी हूँ, कपटी हूँ, है ना. म्हणजे स्वतःला काय समजलं, दास, आणि भगवान कोण, मालिक. आता कुठलाही पिता बघा खुश होणार का की आपला जो मुलगा आहे, माझी तर खूप महिमा करत आहे, आणि स्वतःबद्दल काय म्हणत आहे, मी तर नीच आहे, पापी आहे, कपटी आहे. कुठलाही पिता खुश होणार नाही. आणि म्हणूनच आता राजयुगामुळे काय होतं की आपलं हे अंतर समाप्त होतं. जे आत्तापर्यंत आपण स्वतःला दास समजत होतो आणि दास समजून स्वतःला नीच पापी म्हणत होतो, आता मंदिरात जाऊन आपण गाऊन येतो, बोलतो स्वतःला मैं नीच हूँ, पापी हूँ असं म्हणून येतो. आणि जर का हेच शब्द दुसऱ्याने आपल्याला म्हटलं की तू नीच आहे, पापी आहे, कपटी आहे, तर आपल्याला किती लागणार,
म्हणजेच काय की आपण जे भगवान समोर गात आहोत, जे दाखवत आहोत ते आहोत, का जे व्यक्तींपुढे दाखवत आहोत ते आहोत ना, हे आपण सुद्धा विचार करायला पाहिजे. तर आतापर्यंत आपण अंतर ठेवून काय केली, परमेश्वराची आठवण केली. परंतु राजयोगामध्ये हे अंतर सुद्धा काय होतं, समाप्त होतं. आणि की आपण दास नाही, परंतु आपण कोण आहोत, परमपिता परमात्माची आपण मुलं आहोत, आपण त्यांची संतान आहोत. आणि ते कोण आहेत, आपले पिता आहेत. आता त्यांच्याशी संबंध जोडण्यासाठी आपल्यांना त्यांच्याशी कनेक्शन जोडायचं आहे, संबंध जोडायचा आहे, मिलन करायचं आहे. तर नक्कीच त्यांच्या समान आपल्यांना काय करावं लागेल, बनावं लागेल. तशी 3 प्रकारची जी समानता आहे ती आत्मा आणि परम आत्मा म्हणजे शिवबाबामध्ये आणि आपल्या आत्मांमध्ये आहे. तर 3 प्रकारची समानता कुठली आहे? एक म्हणजे रूपची समानता, दुसरी आहे गुणांची समानता, आणि तिसरी आहे ती धामची समानता, निवासस्थान. तर बघा, आत्माचं रूप सुद्धा कसं आहे, ज्योतिर्बिंदू स्वरूप आहे. परमात्माचं रूप सुद्धा कसं आहे, निराकार ज्योतिर्बिंदू स्वरूप आहे. गुणांची समानतामध्ये आत्माला सतोगुणी म्हटलेलं आहे. आणि सतोगुणी म्हणजे 7 गुण सांगितले होते ना, ज्ञान स्वरूप, पवित्र स्वरूप, सुख स्वरूप, शांत स्वरूप, प्रेम स्वरूप, आनंद स्वरूप, शक्ती स्वरूप, म्हणजे आत्मा सतोगुणी. आणि परमपिता परमात्मा त्या गुणांचे काय आहे, सागर आहे. आत्मा स्वरूप आहे, तर शिवबाबा काय आहेत, सागर आहेत. आणि धामची समानता म्हणजेच आत्माचं घर सुद्धा कुठलं, परमधाम. आणि आपले जे पिता आहे शिवबाबा, त्यांचं घर निवासस्थान कुठलं आहे, परमधाम. तर हे 3 यांची काय आहे, समानता आहे. आता समानता ही तुम्हाला माहिती झाली. तर आपली जी आठवण आहे, आता शिवबाबांच्या प्रती कुठली पाहिजे आठवण, तर ती म्हणजे एकरूप होऊन जाऊ, लवलीन स्थिती, अशी आठवण आपली पाहिजे. त्यासाठी आपल्यांना त्यांच्याशी संबंध जोडणे आवश्यक आहे. तर संबंध, जो सगळ्यात श्रेष्ठ संबंध, आणि भक्ती मार्गामध्ये सुद्धा गाईला आपण पहिल्यांदाच की त्वमेव माताच पिता. संबंध जोडल्यानंतर आठवण करणं खूप सोपे असतं. आता मुख्य जे संबंध आहेत, ते मुख्य संबंध जसं दुनियामध्ये पण सांगितले जातात. तर कुठले कुठले संबंध आहेत, मात पिता आणि मुलांचा संबंध, नंतर टीचर आणि स्टुडंटचा संबंध, गुरु आणि शिष्यचा संबंध, नंतर फ्रेंडचा संबंध, नंतर पती आणि पत्नीचा संबंध. तर असे हे जे संबंध आहे, तर भक्ती मार्गामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की भक्त प्रल्हादने भगवानला मात पिताच्या रूपात पाहिलं आणि तो संबंध जोडला. तर तो संबंध भगवानने निभवला आहे. अर्जुनने मित्र बनवला होता, तर मित्रचा संबंध सुद्धा निभवला आहे भगवानने. आणि सती अनुसय्या, आपल्याला माहिती आहे की भगवानला सती अनुसय्याने मुलगा बनवलं, तर भगवानने तोही संबंध निभवला आहे. आणि मीराबाईने स्वामीच्या रूपात पाहिलं, तर ते स्वामी बनले. ते हे उदाहरणं आहेत भक्ती मार्गामध्ये दिलेले. तर का नाही आपण फक्त मुखाने न गाता परमपिता परमात्मा म्हणजे शिवबाबांशी प्रॅक्टिकलमध्ये संबंध जोडूया आणि त्यांच्याकडून त्या संबंधाची अनुभूती करून प्राप्ती करून घेऊया. आता जर आपण स्वतःला शिवबाबांची मुलं समजले, मी कोण आहे, त्यांची संतान आहे, मी त्यांचा मुलगा आहे, मी त्यांची मुलगी आहे, हा संबंध तुम्ही जोडला, तर म्हणतात ना की
प्रॉपर्टीचा अधिकारी असतो कोण? मुलगा. म्हणूनच म्हटले की संबंध जोडल्यावर लगेचच आपल्याला काय मिळतो? शिवबाबांकडून वरसा मिळतो. तो वरसा कुठला मिळतो? सुख, शांती, पवित्रतेचा आपल्याला काय मिळतो? वरसा मिळतो. आणि आपल्याला मागावं लागत नाही, कारण की ते कोण आहेत? माझे पिता. आणि जे पिताची प्रॉपर्टी त्याच्यावर अधिकार कोणाचा? माझा आहे. तर त्यांच्याकडे प्रॉपर्टी कुठली आहे? शिवबाबांकडे खूप सारे खजाने आहेत. सुख, शांती, प्रेम हे कोणी देऊ शकणार नाही. कुठलाही व्यक्ती आपल्याला देऊ शकणार नाही. जो भरपूर आहे, जो सागर आहे, तोच आपल्याला देऊ शकतो. आणि म्हणूनच आपण त्यांच्याशी हा संबंध जोडला की ते माझे पिता आहेत, वडील आहेत आणि मी त्यांचा मुलगा आहे, तर मला त्यांच्याकडून मागण्याची काही आवश्यकता नाही आहे. एक उदाहरण मी तुम्हाला सांगते बघा, की काही मुलं खेळत होते आणि एक व्यक्ती येतो आणि तो व्यक्ती एका मुलाला विचारतो की ही गाडी कुणाची? 4 व्हीलर गाडी उभी असते तिथे. तर तो मुलगा सांगतो ही गाडी आमची आहे. आता त्या मुलाला ती गाडी तर चालवता येत नाही, ड्रायव्हिंग येत नाही, काहीच नाही. पण तो काय म्हणतो? ही गाडी आमची आहे. ठीक आहे. मग तिथेच ड्रायव्हर असतो, ते गाडीचं तो सफाई करत असतो, स्वच्छ करत असतो, गाडीला पुसत असतो. आणि मग तो व्यक्ती त्या ड्रायव्हरला विचारतो गाडी कुणाची? तर तो काय सांगतो? ही गाडी माझ्या मालकाची आहे. तो आमची नाही बोलू शकत. जो मुलगा, त्याला विचारलं तर काय म्हटलं? आमची आहे. आता बघा की त्या गाडीचा जो मालक आहे तो येतो, ड्रायव्हरला काही पैसे पाहिजेत तर तो मागतो. आता असंच त्याला दिले जात नाही. त्याला कारण विचारलं कशासाठी पाहिजे, तर ड्रायव्हरने कारण सांगितलं. आता त्याला 100 रुपये पाहिजे होते, त्याने जे कारण सांगितलं त्याच्यावरून त्याला 50 रुपये दिले. तिथेच मुलगा येतो. आता मुलगा, त्याला 10 रुपये पाहिजे आणि त्याच्या वडिलांकडून तो 10 रुपये मागतो. 10 रुपये सुट्टे नाही आहेत, 100ची नोट आहे. तर वडील देणार की नाही देणार? नक्कीच देतील. का? कारण की संबंध आहे की हा माझा कोण आहे? मुलगा आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की जे आत्तापर्यंत भक्ती मार्गामध्ये आपण दास समजत होतो आणि ते कोण? मालिक, म्हणजे अंतर ठेव, ते अंतर समाप्त होतं. आणि ते माझे कोण आहेत? पिता आहेत. आणि मी त्यांचा कोण आहे? मुलगा आहे. तर मुलगा झाल्यानंतर म्हणजेच वारीस आहे. आणि जे वडिलांचं आहे, जे पिताचं आहे, ते कोणाचं आहे? तर मुलाचंच आहे. आणि म्हणूनच त्यांच्याकडून सहजपणे आपल्यांना सर्व खजाने प्राप्त व्हायला सुरुवात होते. आता त्यांनी आपल्यांना स्मृती करून दिली की तुम्ही आता कोण आहात. आतापर्यंत आपण शरीरच समजत होतो ना, जे काय आपलं पद पोझिशन आहे तेच आपण समजत होतो. परंतु शिवबाबांनी आपल्याला स्मृती करून दिली की तुम्ही माझी मुलं आहात, तुम्ही ईश्वरीय संतान आहात. तर ज्याप्रमाणे बघा, एखादा मुलगा आहे बघा, राजकुमार आहे, परंतु तो जंगलामध्ये गेल्यानंतर रस्ता विसरून जातो आणि जंगलातच राहतो. आणि मग काही दिवसांनी तो सापडतो, त्याला पुन्हा घेऊन येतात आणि सांगतात की त्याला स्मृती करून देतात की तू राजकुमार आहे. तर तो त्याला स्मृती करून दिल्यानंतर त्याचं सर्व काही काय होतं? चेंज होतं. कुठे जंगलामध्ये राहत होता आणि पुन्हा त्याला स्मृती आणून दिली की तू राजकुमार आहे, त्याचं सर्व काही चेंज झालं. उठणं, बसणं, खाणं, पिणं सर्व काही चेंज होतं. त्याचप्रमाणे आपल्यांना सुद्धा आपले पिता शिवबाबांनी आपल्यांना स्मृती आणून दिली की तुम्ही माझी मुलं आहात, ईश्वरीय संतान आहात. आणि त्याच्या पुढेही त्यांनी ही स्मृती आणून दिली की तुम्ही पास्टमध्ये देवी आणि देवता होते आणि पुन्हा तुम्हाला तसं बनायचं आहे. तर ही स्मृती आणून दिल्यानंतर आपलं परिवर्तन होणार की नाही होणार? आणि म्हणूनच मी तुम्हाला सीडीच्या चित्रामध्ये सांगितलं होतं की शिवबाबा आपल्यांना शूद्रपासून काय बनवतात? ब्राह्मण. म्हणजे या राजयोगामुळे एक नवीन जन्म होतो आणि तो म्हणजे ईश्वरीय जन्म, अलौकिक जन्म म्हटलेला आहे.
तर हा ईश्वरीय जन्म, अलौकिक जन्म आपला झाल्यामुळे आपल्याला पुन्हा त्या स्मृती येतात. तर आपलंसुद्धा सगळं काही बोलणं, चालणं, खाणं, व्यवहार सर्व काही आपलं काय होतं तर चेंज होतं. ज्याला म्हणतात की रॉयल्टी येते आपल्यामध्ये, कारण की स्मृती आणून दिली की तुम्ही कोण आहात, माझी मुलं आहात. आणि मुलं असल्यामुळे तुम्हाला मागण्याची आवश्यकता नाही, फक्त माझ्याशी काय तुम्ही कनेक्ट राहा, माझ्याशी संबंध जोडून ठेवा, तर तुम्हाला सर्व काही प्राप्ती होणार. तर तुम्हाला समजलंच असेल की परमपिता परमात्मा शिव बाबांची आठवण करण्यासाठी जो आधार मी तुम्हाला सांगितला की 4 प्रकारचे जे आधार सांगितले, परिचय, संबंध, स्नेह, प्राप्ती. आपल्याला परिचय झालेला आहे, शिवबाबांची ओळख झालेली आहे, त्यांचं रूप कसं आहे, ज्योतिबिंदू स्वरूप, ते परमधाममध्ये राहतात. परिचय, संपूर्ण परिचय आपल्याला झालेला आहे. आता संबंध, जो संबंध आपल्याला आवडतो तो संबंध आपण त्यांच्याशी जोडू शकतो. कुठलाही संबंध जोडा. शिवबाबांना इवन मुलगा सुद्धा बनवू शकता. आजकाल आपण पाहतो मुलं आई वडिलांना सांभाळत नाही, परंतु शिवबाबा असा मुलगा आहे की तो शेवटपर्यंत साथ देतो, निभवतो. आणि म्हणूनच सांगितलं फ्रेंड बनवायचं, फ्रेंड बनवा. कारण की बऱ्याच अशा कथा आहेत, खुदा दोस्त की कहाणी. तर जो संबंध तुम्हाला आवडतो तो संबंध तुम्ही जोडू शकता. आणि संबंध जोडल्यानंतर मग काय, ॲटोमॅटिक त्यांची काय होणार, आठवण येणारच है ना, तो विसरूच शकत नाही. आणि म्हणूनच सांगितलं की संबंध जोडणे आवश्यक आहे. आणि प्राप्ती तर काही साधारण प्राप्ती होत नाही. जे भक्ती मार्गामध्ये आपण छोट्या छोट्या प्राप्तींसाठी आपण काय केलं, सौदा केला, परंतु इथे जी प्राप्ती होते ती एकदम हाय लेवलची प्राप्ती असते. तर ती कुठली, जी कुठल्याही वस्तू, वैभव, कितीही सुख सुविधा असल्या त्याच्याने होणार नाही, अशी प्राप्ती आपल्याला शिवबाबांकडून होते. आणि ती म्हणजेच काय, सुख, शांती, प्रेम, आनंद, ज्ञान, सर्व काही जे काही खजाने आहेत, हे सर्व खजाने शिवबाबांकडे आहेत. आणि ती प्राप्ती आपल्याला होते. आणि आपण या जीवनामध्ये असून सुद्धा आपलं जे जीवन असतं एकदम टेन्शन फ्री लाईफ आपलं बनून जातं. का, त्याला म्हणतात बेफिक्र बादशाह असं म्हटलेलं आहे. आपली अशी स्थिती बनते कारण की आपल्या जो सोबत आहे, आपला जो साथी आहे तो कोण आहे, तर प्रत्यक्ष भगवान आहे, शिवबाबा आहे. आणि म्हणूनच त्यांच्याकडून ती प्राप्ती आपल्याला होत राहते. आता मेडिटेशन मध्ये काय करायचं असतं, बरेच जण मला विचारतात की काही याचा मंत्र दिला जातो का, काही मंत्राचं उच्चारण करायचं असतं का. परंतु बघा, मेडिटेशन आणि प्रार्थना यांच्यामध्ये खूप अंतर आहे. मेडिटेशन आणि प्रार्थनामध्ये काय अंतर आहे, प्रार्थना ही 1 वे प्रोसेस आहे आणि मेडिटेशन ही 2 वे प्रोसेस आहे. म्हणजेच काय, आत्तापर्यंत आपण प्रार्थना म्हणत आलोत, जी पण काही आरती असणार, मंत्र असणार, जे काही श्लोक असणार ते आपण म्हणत आलो, आपण आपल्याकडून म्हणून देतो. परंतु परमेश्वर, परमात्मा आपल्याला काय सांगतायत ते ऐकायला वेळ नाही. 1 वे प्रोसेस जे आहे, आपण जे काही पाठ केलं, जे काही आपल्याला नाही येतं ते आपण बोलून दिलं. परंतु मेडिटेशनमध्ये आपण सायलेन्समध्ये बसतो. सायलेन्समध्ये बसल्यानंतर आपण डायरेक्ट त्यांच्याशी बोलतो. म्हणूनच म्हटलं 2 वे प्रोसेस. आणि तिकडूनही आपल्याला रिस्पॉन्स मिळतो. आणि मेडिटेशन म्हणजेच काय की भगवानशी बोलणं, म्हणजेच काय, भगवान से बातें करना.
आणि प्रेमाने शिवबाबांशी बोला आणि संबंध जोडा. असं बोलत बोलत काय होणार, तुमचं मन एकदम स्थिर होणार आणि तुम्हाला अनुभव व्हायला सुरुवात होणार. तर शिवबाबांची आठवण करणं का आवश्यक आहे? कारण की त्याच्यामुळे आपली विल पॉवर वाढते, त्यांचा आपल्याला मोरल सपोर्ट मिळतो, आपण निर्भय बनतो, आपला आत्मविश्वास वाढतो, कॉन्सन्ट्रेशन वाढतं. बरेच काही फायदे आहेत, मेडिटेशनचे फायदे आहेत. आणि म्हणूनच आत्ता वर्तमानमध्ये तर खूपच आवश्यकता आहे मेडिटेशनची. कुठलाही व्यक्ती आपल्याला सपोर्ट देऊ शकत नाही. फक्त एकच आहे, परमपिता परमात्मा भगवान शिवबाबाच आपल्याला सपोर्ट, सहारा, आधार देऊ शकतात. कारण की प्रत्येक व्यक्ती स्वतःमध्येच अडकला आहे. तर मेडिटेशन करताना सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, मन आणि बुद्धीने आपल्याला मेडिटेशन करायचं असतं. मन विचार करतं, बुद्धी व्हिज्युअलाइज करते आणि त्याच्यानंतर आपण काय करतो, फील करायला लागतो. तर तुम्हाला क्लिअर झालंच असणार की मेडिटेशन म्हणजेच काय, की मेडिटेशन म्हणजे चॅनलायझिंग द माइंड इन अ स्पेसिफिक डायरेक्शन, इन अ प्रॉपर डायरेक्शन, इन अ पॉझिटिव्ह डायरेक्शन. आणि मेडिटेशन काय नाही आहे मग? मेडिटेशन म्हणजे प्रार्थना नाही, मेडिटेशन म्हणजे मंत्र नाही, आणि मेडिटेशन म्हणजे विचार शून्य करून बसणं सुद्धा नाही. तुम्हाला क्लिअर झालंच असणार. आता मेडिटेशनची जी वेळ आहे, तर ती वेळ कुठली जास्त आपल्याला एनर्जी देते, तर ती वेळ आहे म्हणजे पहाटेची वेळ, जिला म्हटलेलं आहे अमृत वेला असं म्हटलेलं आहे. अमर बनाने वाली वेला, भाग्य विधाता भगवान स्वयं इस वेला में भाग्य बांटते हैं. आणि म्हणूनच पहाटेची जी वेळ आहे 4 ते 4:45 या वेळेला जेव्हा आपण मेडिटेशन करतो, तर तेव्हा प्रत्यक्ष भगवान आपल्याला एनर्जी देतो, आपलं भाग्य बनवतो. आणि म्हणूनच ही जी अमृत वेळा आहे, या अमृत वेळेला शिवबाबांची जेव्हा आपण आठवण करतो, तर आपलं लगेचच कनेक्शन त्यांच्याशी जुडतं. कारण की ह्या वेळेला सायलेन्स असतं, आपलं मनसुद्धा कसं असतं, सायलेन्स असतं, कुठले थॉट्स नसतात. आणि म्हणूनच या वेळेला आपण जेव्हा बसतो, तर डायरेक्ट कनेक्शन आपलं शिवबाबांशी होतं आणि आपल्याला प्राप्ती होते. आणि म्हणूनच पहाटेची वेळ फार इम्पॉर्टंट आहे. आणि दुसरं म्हणजे संध्याकाळी. तर संध्याकाळीसुद्धा पहाटेसारखाच तो टाईम आहे. आणि ह्या वेळेला सुद्धा आपण मनबुद्धीद्वारे आपण काय करू शकतो, मेडिटेशन. तर मेडिटेशनचं मी तुम्हाला स्पेशल विचार देणार आहे की कसं आपल्याला मेडिटेशन सुरुवातीला कसं करायचं आहे, तर ते मी तुम्हाला विचार देणार आहे. आपली आत्मारूपी बॅटरीला चार्ज करण्यासाठी मेडिटेशन खूप आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी मेन पॉवर हाऊस परमपिता परमात्माशी कनेक्ट होणं आवश्यक आहे. बघा, जसं आता मोबाईलचं उदाहरण मी तुम्हाला सांगते की माझा जर मोबाईल चार्ज आहे आणि दुसऱ्या कोणाचा मोबाईल डिस्चार्ज आहे आणि तो मोबाईल माझ्या मोबाईलच्या शेजारी ठेवून दिला, तर चार्ज होणार का? नक्कीच नाही. तर त्यासाठी काय करावं लागेल, चार्जर लावावं लागेल, नंतर चार्जरला प्लगशी लावावं लागेल, स्विच ऑन करावं लागेल, तेव्हा करंट पास होणार आणि मोबाईल काय होणार, मोबाईलची बॅटरी चार्ज होणार. त्याचप्रमाणे जर का आपण अपेक्षा केली की हा व्यक्ती मला चार्ज करणार, चार्ज म्हणजे याच्याकडून मला सुख मिळेल, शांती मिळेल, प्रेम मिळेल, आनंद मिळेल, शक्ती मिळेल, ते चुकीचं आहे. कुठलाही व्यक्ती आपल्याला चार्ज करू शकत नाही. फक्त आणि फक्त एक परमपिता परमात्मा शिवबाबाच आत्मारूपी बॅटरीला काय करू शकतात,
चार्ज करू शकतात. आणि म्हणूनच त्यांच्याशी कनेक्शन जोडणं खूप 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 महत्त्वाचं आहे. त्यालाच काय म्हटलेलं आहे? मेडिटेशन म्हटलेलं आहे. त्यालाच राजयोग असं म्हटलेलं आहे. तर राजयोगाची विधी आधार तुम्हाला समजलंच असणार. तर बसताना तुम्ही खाली बसलात तर खूप उत्तम आहे. जर तुमचं शरीर साथ देत नाही तुम्ही सोप्यावर बसा, परंतु डोळे उघडे ठेवून बसा. डोळे याच्यासाठी उघडे ठेवायचे कारण की याला कर्मयोग म्हटलेला आहे. आणि दुसरं म्हणजे जी काही आपल्यांना शिवबाबांकडून आपल्यांना जी काही प्राप्ती होणार आहे, जी काही एनर्जी मिळणार आहे, तर ती आपण डोळ्यांद्वारे घेतो. आणि म्हणून दृष्टीचं फार महत्त्व आहे. तर डोळे उघडे ठेवून आपण काय करतो? मेडिटेशन करतो. तर आता थोड्या वेळासाठी आपण मेडिटेशन करूया. तर त्याच्यासाठी तुम्ही एकदम रिलॅक्स होऊन बसायचं आहे. रिलॅक्स होऊन बसायचं. शरीराला एकदम रिलॅक्स करा, मनाला सुद्धा एकदम रिलॅक्स करा. हिंदीमधून मी तुम्हाला विचार देणार आहे. मन और बुद्धि को भौतिक जगत की, बाह्य जगत की सभी बातों से फ्री कर दो. मैं जो विचार दे रही हूँ उसका ही अनुभव करो, फील करो, वैसे ही फील करते जाओ. सबसे पहले देखो स्वयं को मस्तक के बीच चमकती हुई मणि, प्रकाश का पुंज. मैं आत्मा भ्रुकुटी के मध्य चमकता हुआ दिव्य सितारा हो. मुझ आत्मा से प्रकाश की किरणें चारों ओर फैल रही है. मैं आत्मा प्यारे शिव बाबा की संतान हो. मुझ आत्मा का घर, असली घर, सूर्य, चांद, तारांगन से भी पार परम धाम है, जहां सुनहरा लाल प्रकाश फैला हुआ है. अपने तीसरे नेत्र से देखने का प्रयास करो. ऊपर महाज्योति शिव बाबा, जिनसे बहुत ही तेजोमय लाइट की किरणें निकल रही हैं और वह किरणें मुझ आत्मा पर पड़ रही हैं. फील करो, अनुभव करो. जिससे मुझ आत्मा की चमक और बढ़ने लगी है. मैं आत्मा अपने प्यारे पिता शिव बाबा से कनेक्शन जोड़कर उनसे
लाइट की किरणें प्राप्त कर कर स्वयं को बहुत बहुत भाग्यवान फील कर रही हो। और दिल से अपने प्यारे पिता शिव बाबा को धन्यवाद दे रही हो। शुक्रिया बाबा, आपने मुझ आत्मा को यह सत्य ज्ञान देकर सत्य घर का, सत्य पिता का एहसास कराया। अब मुझ आत्मा को हर पल अपने प्यारे शिव बाबा से कनेक्ट रहना है। और उनके गुणों को, शक्तियों को स्वयं में धारण करना है। इस अनुभव के साथ मैं आत्मा मस्तक के बीच बहुत ही चमकती हुई मणि के रूप में देख रही हो। अब इसी स्थिति में स्थित होकर के मुझ आत्मा को कर्म क्षेत्र पर आना है और औरों को भी उसी रूप में देखना है। ओम शांति, ओम शांति, ओम शांती, ओम शांती। आपण थोड्या वेळासाठी पुन्हा हे मेडिटेशन केलं। अजून मी पुन्हा तुम्हाला स्पेशल मेडिटेशन पुढच्या सेशनमध्ये नक्कीच करवणार। तर ह्या राजयोगामुळे आपल्यांना काय प्राप्ती होते ती प्राप्ती मी तुम्हाला पुढच्या लेसनमध्ये सांगणार आहे। तर आजच्या लेसनमध्ये राजयोगाचा आधार आणि विधी हे तुम्हाला स्पष्ट झालीच असणार। आता पुढच्या लेसनमध्ये तुम्हाला राजयोगाची जी प्राप्ती आहे तर ती मी तुम्हाला सांगणार आहे। तोपर्यंत ओम शांती।